हॅलो हॅलो, माफ करा, जरा सेल्फी वगैरे काढत होते, सवय ना यांची, उशीर झाला. बरं, आयोजकांनी फक्त मला 10-15 मिनिटं दिले. आता मला सांगा, हे नामवंत शाहीर बरोबर ना, जवळजवळ वर्षभरात बसा जवळजवळ वर्षभरात 40-50 कार्यक्रम करतात वर्षाचे, पण यांना वेळेचं महत्वाचं समजलं नाही. किती वेळ झाला शाहीर, जरा मला पण द्या की नाही, जरा मला पण जरा माझं काहीतरी दाखवू द्या, आहे की नाही. मी पण काहीतरी तुमच्यासाठी लिहून आणलंय, हे जरा मला दाखवू द्या ना. असं नसतं ना साहेब. ठीक आहे, जास्त काय बोलत नाही, थोडक्यात तुमचं मनोरंजन करतोय. त्यानंतर मला म्हणतात पावसाचा दिवस आहे, बोलले ना, पावसाचा दिवस आहे, मला सोडू नका. अरे नाही सोडणार तुम्हाला, तुम्ही माझं साथ, तुम्हाला नाही सोडत मी. असं सगळ्यांना माझं, दादा शिट्टी नको असं सगळ्यांना माझं करा, सगळे शक्ती होईल तुमच्यावर. बसा मग असं बोलत, म्हणून सांगतोय म्हणतात पावसाचा दिवस आहे, मला सोडू नका, म्हणून सांगतोय. काय तुम्हाला सोडणारच नाही, पण बुवा थांबा जरा, काय लिहिलं तुम्ही, ठीक आहे घेतो म्हणतात. बाकी भावानी कार्यक्रम चांगलाच केला, स्तवन सुंदर गायलं, भूत पापेश्वर तुम्ही सवन गायलं, पण शाहीर स्तवन गायलं तुम्ही, पण त्याची चाली जरी वेगळ्या, तुम्ही त्याच चालीवर तुम्ही स्तवन वाचताय. काहीतरी नेऊन द्यायचा प्रयत्न करा. आई जगाला तुम्ही तुरेवाली म्हणून का पाहिजे असतात, काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा असतात, तुम्ही त्याच चाली वापरतो. शब्द तुमची लेखणी असेल, लेखणीबद्दल नाद नाही करायचा मुलांचा, लेखणी सुंदर, शब्द वेगळे असतील पण चाली वेगळ्या ना शाहीर, काहीतरी वेगळं. ठीक आहे, असू द्या. पहिला जे गीत घेतो त्याच्यानंतर पुढचं बोलतो. आहे ना, भुवाची चाल आहे सुंदर, अजरामरसिंगचं गण झालंय. काय आणू सांग गणपतीला, तुझ्या गौराईला, सणाला. ठीक आहे, बघा विषय कसा येतोय. कशासाठी लावतोस जोर, इथं काही नाही बर. तुमचे शब्द शाहीर, तुमची चाल, असा करतो बघा पलटवार. कशासाठी लावतोस जोर, इथं काही नाही बर. तुमच्यासारखे उडवले मी इथे शाहीर, या शक्ती तुऱ्यामध्ये मी थोडासा जास्त नाही झालो माहिरा. पण आज इथं चालणार नाही ही तुमची टुटूर. ओ मला तुम्ही जाऊ नका तेडा, काय म्हणतो शाहीर, मला तुम्ही जाऊ नका तेडा, घेतला तुमचा मी विडा. आज या सभा रंगणी बाहेर काढून
त्याप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आहे सुयोग पांकर भुवानी पहिली बारी चांगली केल्याबद्दल सन्मान्य श्री वसंतदादा गावडे यांच्याकडनं मुंबई मंडळाचे आमचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं भरदार बक्षीस आलंय म्हणजे त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे भाग्यवी सागर आंबेकर यांच्याकडून या माझ्या नाच मंडळासाठी 500 रुपयाचं भरदार बक्षीस आलं म्हणजे त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे पायाच्या पैंजण वाजवते मित्रांनो या गवळीला खरोखर तुम्ही डोक्यावर चढून घेतलं हृदयात तिला ठेवलं. तसंच तुमच्यासाठी अजून एक खुशखबरी येत्या पुढच्या आठवड्यात शाहीर सुयोग पानकर यांचा एक सुंदर गण आपल्या समोर येणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही या गवळीला साथ दिली त्याला प्रेम दिलं सहकार्य केलं तसंच प्रेम या तुम्ही गणाला सुद्धा त्याविषयी अपेक्षा करतो. या गाण्याचे गीतकार असणार आहेत माझी गुरु माऊली सचिन दादा आगरे. त्याचप्रमाणे मार्गदर्शन असणार आहेत प्रमोद दादा घुमे. संगीत असणार आहे पुन्हा एकदा सुयोग साळवी सरांचं. नक्की पुढच्या आठवड्यात तुम्हाला गण हे ऐकायला भेटणार आहे. ही फरमाईश पूर्ण करतो. या फरमाईसाठी विनोद कोळे स्वप्नील तारकर कल्पेश तारकर अविनाश कोळे या भुवांसाठी आमच्यासाठी या गवळणीसाठी 500 रुपयाचा भारत बक्षीस आलं म्हणजे त्यांचा आभार आहे. त्याचप्रमाणे राजेश्वर क्रिकेट संघ आमचा राजेश्वर संघ याच्याकडनं या गवळणीसाठी 500 रुपयाचा भारत बक्षीस म्हणजे त्यांचा आभार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रवणसाठी आयुष कोळे जगन्नाथ कोळे यांच्याकडनं 201 रुपयाचं भारत बक्षीस. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे रुपेश गावडे यांच्याकडनं या माझ्या गवळीसाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं भारत बक्षीस आहे. पहिली फरमाईश पूर्ण करतो नंतर भुवांच्याकडे वळतो. तालीच्या त्याप्रमाणे मित्रांनो कोकण कला प्रेमी मित्रमंडळ यांच्याकडनं या माझ्या गवळीसाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं भारत बक्षीस आहे म्हणजे त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेम दिवानी राधा मोहिनी सारे हरणा परी घेऊन गाणं होतारा कडेवर पदरतो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तारावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तारावरी. त्यानंतर मला बोलले अंडीव पाडा आहे ना बोलले ना मला अंडीव पाडा हायच मी शपथ होतो अंडीवच आहे अजून पण आज तुम्हाला पडवल्याशिवाय मी जाणार नाही कारण तुम्हाला पडवायला झाले म्हणून पुढचा विषय म्हणतात नमन घेते मी. खरोखर मला नमन पण आवडतं. आपलीच लोककला आहे. तुम्ही नमन घेता शाहीर मला पण आवडतं पण तुम्ही प्रत्येकी बोलता ही आपली जी कला आहे ही जी आपली कला आहे ती वाढवल्याने आपली जोपासलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ही कला जोपासतो. पण याआधी शाहीर ज्यावेळी गाणी घेतली जायची त्यावेळी शाहिरा पण घेतल्या जायच्या शेर शाहिऱ्या त्या तुम्ही घेत नाही. तुम्ही नमन घेतला मान्य करतो माझ्या हे घेतला तुम्ही हे पण मान्य करतो पण शेरोशाही पण किती तर बरोबर ना. तुम्ही डायरेक्ट गाणी चालू करता हे नाही चालणार शाहीर.
हे नवख्या एक शाहिरात तुम्हाला सांगणं हे योग्य नाही ना साहेब. ही शोककला आहे. तुम्ही शाहिरा घेतल्या पाहिजे, नंतर गाडीवर घ्या ना, ते पण तुम्ही द्या समाजाला. त्यासाठी तर शाहीर हे सगळेजण आले, फक्त नमन घेतल्यानं झाले नाही. म्हणून त्याच्यानंतर स्तवन सुंदर, स्तवाला मी कोट देत नाही आणि स्तवन कोट द्यायची पण नसते. त्यानंतर शाहिराने गण गायला, शाहिराने गण गायला. मला म्हणतात या आता शाहीर मला शिकवता स्केलमध्ये गा. मला तुमची हालत काय झाली? एकदा कालीच्या, एकदा कालीपद, एकदा कालीचा आहे ना. तुम्ही आधी स्केलमध्ये गायला शिकायचं आहे. बाकी तुमचा आवाज सुंदरच आहे, त्याच्यानंतर मी कटिंग काय देत नाही शाहीर, कारण आधी उशीर झाला. आईच्याकडे फक्त मला सांगितलं 15 मिनिटं तुमच्याकडे आहेत, त्यामुळे तुम्ही आधी वेळ घालवला. त्यानंतर विषय, मेन विषय प्रश्नपदाचा. शाहिराने बसा, शाहिराने माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे. शाहीर पुण्याचा प्रयत्न करा. तुमचं वाचन आहे, तुम्हाला अनुभव आहे चांगला आहे, आणि कदा एक दिवस तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की बोला अशी अपेक्षा करतो. पण आता दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे शाहीर चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न शाहिरांचा. अगं बाय माझे मुंबई, तू पण पाव का जरा. शाहीर तुमचा विषयाला हात घालतोय म्हणायचं काय बघा. थांबा जरा, हे कुठं आहे बघू दे. हा, शाहिरांचा विषय आहे, सगळ्यांना माहितीच आहे. शेती करताना कमरेला आकडी कोळती बांधून तू नांगरधर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. याच्यामागे टीप नाही होते ते. बाकीच्या भावना टीप देतात. देव, राजा, शेतकरी कुटुंब, मला टीप नाही दिले. ऐसा कैसा चलेगा? ऐसा नाही चलेगा. 5 मिनिटं त्यांनी वेळ किती घालवली आयुष्य, त्यांची 5 मिनिटं मी घेणार, त्यांची 5 मिनिटं मी घेणार. माझा पहिला कार्यक्रम आहे मुंबई रंगमंचावरचा, त्यांची 5 मिनिटं मी घेणार. विषयाला आला तो शाहीर बघा. विषय असा आहे, भगवान दत्तात्रय आणि रेवणनाथ म्हणजे श्री रेवण सिद्ध यांच्यातील हा एक अत्यंत पवित्र व गुरु शिष्याचं आणि नाथ संप्रदायाचा पाया रचणारे आहे. 9 नाथांपैकी 7वे नाथ म्हणून ओळखले जाणारे रेवणनाथ हे थेट भगवान दत्तात्रयांचे अनुग्रही शिष्य आहेत. तर विषय आहे शाहीर. रेवणनाथांचा जन्म रेवा नदीच्या तीरावर नर्मदा नदी एका कुणबी शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते शेतीची कामं करत असत. जेव्हा गुरु मच्छिंद्रनाथ यांनी रेवणनाथांमधील दैवी अंश ओळखला तेव्हा त्यांनी रेवणनाथांना भगवान दत्तात्रयाकडे नेलं. भगवान दत्तात्रयांनीच रेवणनाथाचा आध्यात्मिक दीक्षा दिली. त्यांना महामहिमा ही सिद्धी प्रदान केली व ब्रह्मज्ञान दिलं. त्यानंतर बुवा शेती आणि आकडी कोळतीचा हा काय संबंध बघा. तुम्ही विचारलं होतं माझ्या मते निकम भाऊ सांगितलं भूमाता रहस्य कसं काय असं काय त्यांचं एक विषयाचा आहे, ग्रंथाचा विषय बोलले होते. म्हणून सांगतो शेतकरी भूमाता आणि कमरेला आकडी कोळती बांधण्याचं वरदान हे थेट संबंध रेवणनाथ आणि दत्तात्रय यांच्या कथेशी आढळून येतो. ते कसं, रेवणनाथ जेव्हा शेतात काम करत असत तेव्हा साक्षात भगवान दत्तात्रय तिथे त्यांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले. रेवणनाथ त्यावेळी हातात आकडी कोळती म्हणजे लाकूड किंवा पीक कापण्याचे वक्र अवजार हे घेऊन काम करत होते. दत्तात्रयांच्या कृपेने आणि रेवणनाथाच्या भक्तीने त्यांच्या हातातली ती सामान्य कोळती एका दिव्य अस्त्रासारखी म्हणजे सूर्याच्या किंवा विष्णूच्या चक्रासारखी चमकू लागली. आणि ते वरदान म्हणजे रेवणनाथ स्वतः शेतकरी कुटुंबात वाढत असल्यामुळे भगवान दत्तात्रयांनी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी समाजाला म्हणजे आपल्या बळीराजाला आशीर्वाद दिला की तू आणि तुझ्या पाठीमागील सर्व शेतकरी जेव्हा कमरेला आकडी कोळती खोचून भूमातेच्या सेवेसाठी शेतात जातील तेव्हा ती केवळ फक्त एक अवजार नसेल तर तुमचं सुरक्षा कवच असेल, जेणेकरून ते शेतीचं, बैलांचं आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करेल. म्हणजे शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे वरदान. शाहीर हे वरदान पुन्हा ऐका भगवान दत्तात्रयांनी रेवणनाथांना दिलेलं आहे. हे बाय मुंबादेवी तू पण माझ्या नवसाला पाव. माझे याने 2 प्रश्न फोडले नाहीत, मला काहीतरी त्याचा चान्स भेटून द्यायचा, प्रश्न फोडायचा. विषय पुढचा घेतो शाहीर. त्यानंतर थोडं फिरवून
भावानी गवळण गायली, मला कटिंग दिली आहे ना. मी काय विचारलं होतं की काना तुझ्याशिवाय मी कशी राहू, पण भुवानी कटिंग कशी दिली, गवळणीचं त्यांनी त्यांची माझ्या या राधेची स्तुती केली. हे बुवा नाही ना, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता, मी तुझ्याशिवाय कशी राहू, तुम्हाला झिरो मार्क. तुमचं तुमचं ते बुवा काम नाही म्हणून विषय कसा घेतोय बघा, कारण मी तुमचं काही देणं नाही, बरोबर ना. मी तुमचं देणं करी नाही ते तुम्ही माझं देणं करी नाही. हा वाद आहे शास्त्राचा, भागाचा विषयाचा विषय, म्हणून पुढचा विषय कसा घेतोय बघा. आता लोकांनी होतं घ्यायचं, हे शेवटचं गीत घेतो, नंतर आयोजकांचं गाणं घेतो. स्प्लेंडर फिरवतो या माझा जानू 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 जानू, का सवय गरा 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 गरा. ठीक आहे ठीक आहे. अरे डोक्यावर संधी तुझ्या भलतीच धुंदी, सारी पाठ खेळण्याची साधली रसंधी, सारा माझ्या पुढे हरला बघा काफे थरथरा. नको नाद करू माझा शाहिरा, ओ शाहिरा, नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवी करा करा फिरवी करा करा. नको नाद करू माझा शाहिरा, तुला फिरवी करा करा फिरवी करा करा. बघा, जगायला 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 आपल्याला आईवडील शिकवतात, बरोबर ना. रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, पण हसायला मात्र मित्र शिकवतात, बरोबर ना. हसायला मित्र शिकवतात, कारण हे सुख आहे मैत्रीचं, ते पैशाचं जे भेटत नाही, नशीब लागते. मैत्री कमावायला नशीब लागते, आणि ह्या 5 माझ्या पांडवांनी त्यात करून दाखवलंय. तुमची मैत्री अशी सदा आयुष्यभर तुमची मैत्री अशीच राहू, अशी या मुंबई चळवळी प्रार्थना करतो. आणि तुमचा एक आयोजकांचं नाव घेतो बघा. 5 मित्रांनी केले आयोजन, अहो कॉलेज पासून चालले नियोजन. 5 मित्रांनी केले आयोजन, कॉलेज पासून चालले नियोजन. कानडे मंदार, अहो विवेक मांडवकर, अंकुश सुशांत सचिन मालपाची, अहो कोकण कला प्रेमी मित्रांची ही शान आहे, कोकण कला प्रेमी मित्रांचा अभिमान आहे. त्यानंतर या ठिकाणी फक्त कलगीतुरा इथंच एक महामुकाबला गुहागरमधील युवा कलगीवाली शाहीर योगेश गावणन आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आहेत आमचे गुहागरचे आणबान शान स्वरसम्राट विनोजी तांबेबुवा यांचा सामना छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर या ठिकाणी बुधवार दिनांक 12 ऑगस्टला मित्रांनो रात्री 8 वाजता आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे मी फक्त एक शेवटचं गीत घेतो, बस होतं शेवटचं. ठीक आहे. या ठिकाणी
ठीक आहे, आयोजकांचं म्हणणं आहे की वारी संपवा. या ठिकाणी माझी दुसरी वारी संपली असं जाहीर करतो. भगवान शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक मायवांचं पुन्हा एकदा मी हार्दिक आभार मानतो आणि माझी बातमी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल गणपती गजानन. धन्यवाद.